अब रामायण शुरू होत है, बेग करो हनुमान, दौड़ दौड़ कर आइए पधारिए स्वस्थान। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। सुनु माता शाखा मृग, नहीं बल बुद्धि विशाल। प्रभु प्रताप ते गरुड़हि खाई, परम लघु ब्याल। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। मन संतोष सुनत कपि बानी, भगति प्रताप तेज बलसानी। आशीष दीनी राम प्रिय जाना, हो तात बलशील निधाना। अजर अमर गुण निधि सुत हो, करहूँ बहुत रघुनायक छो। करहु कृपा प्रभु अस सुनिकाना, निर्भर प्रेम मगन हनुमाना। बार बार नाय सिपद सीसा, बोला बचन जोरि कर कीसा। अब कृत कृत्य भयऊ मैं माता, आशीष तव अमोघ विख्याता। सुनहु मातु मोहि अतिशय भूखा, लागी देखि सुंदर फल रूखा। सुनु सुत करहि विपिन रखवारे, परम सुबट रजनी चर भारे। तिनकर भय माता मोहि नाही, जो तुम सुख मानहु मन माहि। देखी बुद्धि बल निपुण, कपि कहेउ जानकी जाहु। रघुपति चरण हृदय धरी, तात मधुर फल खाऊं। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। रामरूप श्री गुरुदेव आणि प्रेमळ भावंडांनो, रामरायांच्या गुणगानातून आमच्या यह यात्रेचा परिसर हा अतिव सुखाचा, धर्मशील, आदर्शरूप आणि निजधर्माप्रत जाणारा अशा धर्माचा ठरावा या बुद्धीने आपण या रामायणाकडे पाहतो आहोत। भगवंताचे गुण सर्व दिशेने सारख्याच स्वरूपाचे आहेत, पण अंधतम अशा पद्धतीच्या जडजीवांना त्यांच्या गुणामध्ये कमी अधिकपणा प्रत्याला येतो। हे लक्षात घेऊन थोरांनी परमेश्वराला त्याच्या विभक्त नानाविध अशा गुणसमुच्चयाला मानवी प्रज्ञेत अतिव आदर्शाने स्थित कसं करावं या दृष्टीने एकाच रंगाचा पदार्थ अनंत रंगाने जाणल्या जाणारा विश्व प्रदेश हा प्रत्येक रंगात तो एकच रंग कसा वटलेला आहे हे सांगण्याकरता लेखणी उचलली आणि शास्त्र तयार केलं। प्रभू राम यांचं चरित्र, यांचं गुणगान अगाध आहे। भगवंताचं लीला दर्शन वेदालाही जिथे मौन पडावं, वेदांनाही जिथे वास्तविकतः भगवंताची आख्या, भगवंताची कथा पूर्णत्वाने गाता येऊ नये, ती कथा अगाध आहे, अनंत आहे।
तथापि भक्त हृदयात तिचा आविष्कार ज्या काही धर्माने, ज्या अवस्थांतराने, ज्या भेदाने विश्वरूपात प्रत्ययाला येतो, त्या संपूर्ण विश्वात विभक्त विभक्त दशा असूनही एकतः श्रीराम नांदविण्याचं कार्य हे जेव्हा त्यांनी आरंभिलं, तेव्हा राम अमुक आहे हे अमुकत्व बाजूला सारून तो सर्व आहे हे प्रमाणतः सिद्ध होताच त्याच्या गुणकार्याचं एकंदर मौन निर्माण झालं. एखाद्या पुरुषाचे आपण पुष्कळशे गुण जेव्हा गातो, तेव्हा त्याच्याच लागून गुणसापेक्षतेने काही दुर्गुणाचाही समावेश त्यात असतो. पण भगवंताच्या सापेक्षतेत गुणांचा विकास किती जरी झाला तरी पण दुर्गुण किंवा वाईट या अर्थाचा शब्द हा वास्तविकता निर्माण होणं अवघड आहे. सापेक्षतेमध्ये नेहमीच हा द्वित्वदर्शक पदार्थ जो आहे तो दुःखदायक स्वरूपाचा असं समजण्यात येतं. म्हणून सापेक्ष सृष्टीमध्ये खेळणाऱ्या प्रभुरामाचं चरित्र गात असताना चांगला आणि वाईट अशा दोन बाजू जर प्रकाशित झाल्या तर वाईट बाजू ही कदाचित अतिशय मोठी त्याज्य आणि चांगली बाजू ही फार ग्राह्य असं हे सकल जीव समजतील. म्हणून मौज अशी केली की या जगातलं जेवढं वाईट होतं तेवढंच रामरूप करून सोडावं, म्हणजे रामाचं चरित्र सुखाने आपल्याला गाता येईल. हा सिद्धांत त्यांनी आपल्या प्रज्ञेमध्ये स्थित केला. तत्वतः, विचारतः, प्राकट्याने, अनुभवतः सर्व वास्तविक त्यांच्या जीवनामध्ये रामाचा सर्व दिशेने स्पर्श झाला असल्यामुळं विश्वातल्या कुठल्याही परमाणूत रामा वाचून काही अन्यथा अवस्था असू शकते असा प्रबोधच नव्हता. पण जीवाजीवांच्या प्रबोधातून खेळायचं असल्यामुळं वाईट आणि चांगलं अशा बाजूंचा स्वीकार करून जेवढं म्हणून वाईट विश्व मांडतं, जेवढं म्हणून त्याज्य जगाने जाणलं, त्या त्याज्यही अवस्थेमध्ये परमात्म्याचा अतिव मोठा असा मंगलमय आदर्श, मंगलमय जीवन प्रदेश, मंगलमय प्रकाश, मंगलमय सुखद असा वारा त्यांनी निर्माण केला की ज्यामुळे जगातलं जेवढं अनित्य, जेवढं अत्यंत अशाश्वत, जेवढं त्याज्य हे सर्वच्या सर्व त्यांनी शुद्ध करून टाकलं. आणि त्याचमुळे संतांचे हे महद उपकार आपल्यावरती असतात. जगात बऱ्या वाईटाच्या गोष्टी ह्या जेव्हा त्यांच्या प्रत्ययाला आल्यात, पण अनुभूतीला मात्र सर्व विश्व एका भावाने त्यांच्या आलं, तेव्हा आपल्या या अनंत जीवांचं कल्याण हे कशात असेल तर द्वित्व पक्षाने गुणांचा संभव जो भगवंताचा झाला त्याच्याच गुणाला या एकंदर जडतेमुळं आम्ही काही भाग वाईट समजू लागलो आणि काही भागाचा परमात्मा हा चांगला मानू लागलो. सज्जनाबरोबर दुर्जनाची व्यवस्था विश्वात झालीच आहे असा आमचा आग्रही स्वभाव स्थिर झाला. संतांनी तो मोडला आणि दुर्जनता आणि सज्जनता एकाच पारड्यात तोलून दाखविली, सिद्ध केलं की हा दुर्जनतेचा आणि सज्जनतेचा प्रदेश चालविणारा परमात्म्याचाच वास्तविक आविष्कार आहे. उदाहरण सांगायचं झाल्यास आपल्याला असं म्हणता येईल, सहस्त्रावधी किरणातून प्रकाशित झालेला सूर्यनारायण जेव्हा अनंत डोळ्यांनी पाहावा त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारा प्रकाश हा विभक्त गतीचा, विभक्त दिशेचा, विभक्त तेजाचा आविष्कार करतो. हा सूर्यप्रकाशात नांदणाऱ्या तेजाचा, प्रकाशाचा, ज्योतीचा वास्तविकता हा भेदपूर्ण विस्तार नव्हे. तो एकत्वानी आहे, एकरूपानी आहे, एकस्थितीने आहे. पण मानवी चक्षु, मानवी डोळा हा जिथपर्यंत विभक्त दशेत नांदतो तिथपर्यंत सूर्यावरती त्याचा आरोप केला जातो. सूर्यप्रकाशाच्या गतीला वास्तविकता हा तो मंद, शीघ्र, उग्र, तेजपुंज किंबहुना ज्वलंत अशा स्वभावाने जाणतो. पण सूर्याच्या अवस्थेत नांदणारा जो काही सूर्यधर्म आहे तोच धर्म त्याच्या अनंत किरणातून प्रकाशित झालेला आहे. किरणात प्रकाशित होणारा सूर्याचा प्रकाश हा सूर्यातही सूर्यरूपाने नांदतो आणि किरणातही सूर्यरूपानेच नांदतो. आमच्याही आकारामध्ये खेळणारा श्रीराम, आमच्याही आकाराने खेळणारा भगवान विठ्ठल हा विठ्ठल रूपानेच आमचा आकार धारण करतो. वास्तविक तो आपलं रूपांतर करीत नाही, रूपांतर आमची होतात. एखाद्या माणसाने एखाद्या नाटकामध्ये पार्ट करावं, आजच्या नाटकात एक वेगळं काम तो करेल, उद्याच्या नाटकात वेगळं काम करेल, पण नाटकात स्टेजवर नांदणारा जो माणूस आहे तो मात्र सर्व पार्टीमध्ये समत्वाने विहर्त्वाने नांदतो. पण प्रेक्षक गणामध्ये जसं वास्तविकता त्याचं चित्रण हे प्रत्येक खेळामध्ये वेगवेगळ्या अवस्थेचं दर्शनात येतं, त्याच पद्धतीने या विश्वरूपात नटलेला परमात्मा, विश्वरूप असलेला परमात्मा, अहो असा कोण माणूस आहे की जर एखादा नट हा राजा झाला तर राजाच्या आविष्काराने असलेला जो पुरुष आहे तो पुरुष आणि हा एकंदर दिसणारा राजा याच्यामध्ये भेद करू लागेल. राजाची वास्तविकता, राजकर्तृत्व शक्ती त्याच्यावर स्टेज पुरती का होईना पण आहे. सत्यत्व माणसाचं आहे आणि राजाचं नाही, पण राजासहित जो माणूस आहे तो मात्र यथार्थ सत्यानी आहे.
मानुष्य हे अधिष्ठान जिथपर्यंत सत्यत्वाने आम्ही मानतो तिथपर्यंत त्याच्यावरती आवरण करणारा असा जो काही एकंदर नाट्य प्रदेश आहे, नाटकाचा प्रसंग आहे, त्या प्रसंगासहित तो माणूसच असतो. इतपर तो कधीही राजा झालेला नाही. पण प्रेक्षक गणामध्ये त्या राजाचा एक विचार मात्र आलेला आहे. त्यांनी आपल्या स्वरूपाचा असा एकंदर आवरणात्मक प्रदेश निर्माण केल्यामुळं त्यांनी आपलं स्वरूप स्वतःचं व्यक्तिमत्व झाकून घेऊन राजाचं व्यक्तिमत्व आपल्या हातून प्रगट केल्यामुळं प्रेक्षक गणाला जसं एकंदर चित्रण झाल्यासारखं वाटतं. आणि हाच माणूस जरी असला तरी पण हा राजा नव्हे किंवा माणूस नव्हे असा भेद न करता ते हे जाणतात की हा आपल्या गावातलाच एक मनुष्य आहे की ज्याने हे पार्ट केलेलं आहे. हे ज्ञान गावातला माणूस हा आहे याचा विषयीचा निर्णय ज्याच्या बुद्धीमध्ये असेल त्या माणसाला होणं शक्य आहे. संत देवाच्या गावीचे होते, संत परमेश्वराच्या गावीचे होते. त्यांना हे ज्ञान होतं की हा एकच पार्टी अनंत आकाराने नटलेला आहे, विश्वाच्या प्रदेशामध्ये नांदतोय, खेळतोय आणि क्रीडतोय. हा एकच पार्टी नानाविध वास्तविकता नाटकामध्ये नाट्यभावाने प्रसृत आहे. आणि त्यामुळं त्यांनी हे नाटक पाहत असताना आपली अभेद अवस्था, अहो असा कोण माणूस आहे. समजा की एखाद्याच्या पित्याचं काही रावणाचं काम असलं, रामाच्या एकंदर युद्धाचा प्रसंग आहे आणि त्याच्या मुलालाच नाटक पाहण्याचा प्रसंग आला. हा राम भक्त आहे, बाप मात्र रावणाचं काम स्टेजवर करणार आहे. असं दृश्य पाहिल्याबरोबर या पोराला हे ज्ञात जर नसलं की आपलाच पिता रावणाचं काम करतोय तर असा अतिप्रसंग होईल. हा राम भक्त रामोपासक असल्यामुळे हा त्या नाटकातल्या रामाच्या पेक्षाही अतिशय मोठ्या अशा आतुरतेने हनुमंत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्टेजवरूनच या रावणाला खाली ओढावा अशा प्रकारची त्याची इच्छा होईल. तेच आमचं झालं. या जगात नांदणारं जे वाईट आहे त्यात जे आहे हे वास्तविकता आमच्या या रामप्रभूचा किंबहुना भगवंताच्या गावचा जो काही संगम आहे तो आमच्या बुद्धीत नसल्यामुळं, तोच विचार, तीच स्पंदना, तेच ज्ञान वलय आमच्या बुद्धीत प्रकाशित नसल्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा भगवंत बऱ्या वाईट कल्पनेने नसून भगवंत फक्त चांगला जेवढा पदार्थ आहे तेवढा आहे. वाईट असेल ते त्याज्य आहे, वाईट असेल तो परमात्मा नव्हे. वास्तविकता असणेपणाच्या अवस्थेमध्ये नांदणारा कुठलाही प्रदेश असो तो अस्तित्वाच्या कल्पनेत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो भगवंताच्या मूल रूपानीच आहे, मूल स्वरूपानीच आहे. पण याच मुलाला जर आपल्या बापाचं निखळ ज्ञान असलं की माझ्या पित्याचाच आविष्कार रावण म्हणून झालेला आहे आणि जर समजा रावणाशी दोन हात करताना पित्याचं काम जर चांगलं वाटलं तर या पोराला टाळी वाजवण्याचा अतिशय हर्ष होईल आणि सांगेल आज रावणाचं काय बहारीचं काम केलं आहे तुम्ही. नामदेवरायांना विचारा, जेव्हा भगवान विठ्ठल नामदेवरायांसमोर अकराळ विक्राळ स्वरूप घेऊन येतात ना त्यावेळेला नामदेवराय घाबरत नाही. आज एक की छवी तो कुछ और. सूरदासांचं सुद्धा असं आहे. भगवान सूरदासाकडे जेव्हा येऊ लागतात ना श्रीकृष्णाचं नयन मनोहर स्वरूप असतं, बाल स्वरूप असतं. वृंदावनाच्या वाळवंठात हा मुरली मनोहर सूरदासांनी विनेची तार छेडावी, भजन गीत गावं आणि त्यांनी केवळच वास्तविकता आपली मुरली कमरेला खोवून सूरदासाच्या अंतरंगात वाजलेली विण्याची तार ऐकत बसावं. हे त्यांचं सूरदासांचं दर्शन होतं. त्या नयन मनोहर बाल गोपाल कृष्णाला ते रात्रंदिन पाहत होते. पण एक दिवस असं त्याला वाटलं, देवालाही असं वाटलं की याच्या विणेच्या तारेचं श्रवण आपण जर ऐकायचं आहे तर विणेच्या तारेचा ध्वनी ग्रहण करू शकू एवढे काहीतरी मोठे कान असावे. कान मोठे झाल्याबरोबर सारा आकार मोठा करणं क्रमप्राप्त ठरलं आणि एका महान अशा विक्राळ स्वरूपामध्ये या सूरदासासमोर ती स्वारी येऊन थडकली. तेव्हा सूरदास हर्षाने म्हणतात की अरे भगवंता, तुझं साजूक स्वरूप हे तर आम्ही पाहिलेलंच आहे, तुझं सुंदर स्वरूप तर आम्ही पाहतोच, परंतु याही वास्तविकता स्वरूपात काही आणखी नवल आहे, काही आणखी तुला होता येतं हे ज्ञान आम्हाला झालं. अहो चांगलं होता येणं हे ईश्वराकरता सहज आहे. आणि म्हणूनच भगवंत या शब्दाचा अर्थ असा आहे की एकाच वेळेला परस्पर विरुद्ध धर्मानी जी शक्ती आविष्कृत होऊ शकते, परस्पर एकाच वेळेला वास्तविकता द्वित्वामध्ये एकत्वाने असतानाही विरोधात्मक आभास निर्माण करू शकते, त्याचंच नाव भगवंत असं आहे. इतपर भगवंत ही संज्ञा देता येत नाही. भगवंत हा गुणाचा निधी नव्हे, पण गुणसमुच्चयामध्ये आपल्या आपल्या अवस्थेचा आविष्कार करीत असताना आपलं जे काही सुख आहे, आपली जी काही अवस्था आहे ही अभंगतेने ज्याला नांदवता येईल तो भगवान या संज्ञेला पात्र होत. बरा वाईट विकार भगवंतात नाही, त्याला जाणणाऱ्याचा तो विकार आहे, त्याला पाहणाऱ्याचा तो विकार आहे. आणि त्याच न्यायाप्रमाणे हा जसा या पुत्राला आपला रावण झालेला बापच मोठा सुखकर वाटावा, रावणाचं काम करणारा पिताच म्हणजे मोठा सुंदर नट आहे अशी त्यांनी वास्तविकता प्रशंसा करावी. त्याच पद्धतीने संत जन जेव्हा जगातलं वाईट पाहतात, दीनहीन स्वरूप पाहतात किंवा कुचेष्टित स्वरूप पाहतात, त्यावेळेला ते असं म्हणतात की अरे भगवंता, किती केविलवाणा झालायस, किती दीन झालायस, म्हणून करुणा निर्माण करतात. देवाचं असं स्वरूप जेव्हा ते पाहतात तेव्हा तुला किती होता येतं. अहो या गोकुळात अशी एक गोष्ट घडलेली आहे, गोकुळाच्या दरबारातली कथा आहे. भगवान कृष्णांचं ते लाघव आहे, पण त्या लाघवामध्ये एक चमत्कारी कथा आहे. राधा नावाच्या एका भगवत प्रेमी गोपिकाला या श्रीकृष्णाचं भारी वेड होत आणि या कृष्णालाही या गोपिकेचं अतिशय वेड होत.
मौज अशी झाली की तिच्याकडे हा जेवण करण्याच्या निमित्ताने भगवंत गेले. गेल्यानंतर या राधेनी कृष्णाकडे पाहावं, त्याचं नयन मनोहर स्वरूप हृदयात साठवावं आणि कृष्ण प्रेमात तल्लीन व्हावं, त्या भगवत भावामध्ये आपल्याला विसरून जावं. असं जेव्हा होऊ लागलं तेव्हा कृष्णाला असं वाटायचं की आपण आलो की ही जिवंत राहत नाही, ही विसरून जाते. त्यामुळे हिचं सुख हिला मिळालं, पण आपलं सुख आपल्याला कसं मिळणार? काहीतरी रूपांतर करणं आवश्यक आहे, काहीतरी आपल्यामध्ये फरक करणं आवश्यक आहे. न केलं तर भक्तीचं सुख मिळणं कठीण जाईल. म्हणून भगवंतानी आविष्कार केला संतांना भक्ती प्रदान करण्याकरता विश्वरूपाने. हा भक्तीचा एक मोठा अमोघ न्याय. भगवंत जसा सुंदर स्वरूपाने भक्तांच्या पुढ्यात खेळतो ना, तसाच भक्तीचाही उद्भव व्हावा, भक्तीचंही वास्तविकता मंगलमय स्वरूप सजावं की ज्याच्यामध्ये मला वेळा झालो तरी वास्तविक भगवंतच म्हणतील. भक्तीच्या रसाने मोठी गंमत आहे. आईच्या अंकावर खेळणारं पोर हे कशा आकाराचं आहे हे मातेच्या हृदयाला जाणण्याची आवश्यकता नाही. त्याचा आकार आणि विकार हा वेडा वाकडा जरी असला तरी आईच्या अंकावर असावं एवढं ज्या पोराला कळतं ते पोर धन्य असतं. भगवंताची हीच युक्ती आहे. या जगात विहरत असताना त्यांनी असं पाहिलं की वाईट आणि चांगलं हे जरी असलं तरी भक्तीच्या रंगाने मी रंगावं. मातेच्या हृदयाने जेव्हा पोर आईच्या अंकावर बसतं त्यावेळेला कुठे त्या पुत्राला एका विशिष्ट सुखाचा वास्तविकता बोध होतो, त्याच्या आकार भेदानी नाही. मी आपल्या आईकरता मोठं चांगलं सजावं असा तो विवेक करीत बसणार नाही. तो एवढंच पाहतो की मातेच्या हृदयाचा रस मला कसा ग्रहण करता येईल. भगवंतही तेच पाहतात. या विश्वात वास्तविकता आपण कुठे असावं, कुठे नटावं, कुठे राहावं याचा विचार भगवंताच्या सहज भावामध्ये असा येतो की जिथे माझा भक्त विशेष काळ भक्तिभावाने थरकेल, भक्तिभावाने नांदू शकेल. भक्तांची अशी आर्त आहे. जिथे जिथे म्हणून भगवंताचा प्रत्यय नसेल त्या त्या ठिकाणी भगवंत प्रतीतीचा करायचा हा त्यांचा भाव आहे, हा त्यांचा स्वभाव आहे. भगवंत इथे दिसत नाही का, मग तिथेच आम्ही वास्तविकता हा एकंदर निर्माण करू. भगवंताच्या अवस्थेरहित अशी भूमी दिसली की त्या भूमीतच भगवंत भरून टाकू ही संतांच्या पोटीची आर्त आहे. यामुळं त्यांच्या जीवनामध्ये बरा वाईट प्रदेश हा विश्वात दिसला रे दिसला की त्याने एकत्वाने भारून टाकावा, एकत्वाने मोहून टाकावा. श्रीकृष्णाची मनोहर मुरली म्हणजे भक्ती आहे. मोठी गंमत आहे. भगवंतानी मुरली वादन करावं आणि त्या मुरलीचा स्वर कुणाच्याही कानी जरी आला, व्याघ्र गायी एके ठाई झाल्या. त्या मुरलीचा ध्वनी क्रूरता आणि अत्यंत मोठी करुणता एकतत्वाने नांदू शकते याचं प्रमाण आहे. याची व्यवस्था त्यांनी साधली. एव्हा ना असं सुद्धा म्हणता येईल, अहो चंद्र सूर्य एकाच वेळी मुरलीचा स्वर ऐकण्याकरता उगवू लागले. तुम्ही असं म्हणाल की हे कसं शक्य आहे? काय सांगावं, शक्य आहे. आत्मा आणि मन एकाच वेळेला जेव्हा डोल घेतात तेव्हाच भक्तीचा रस चाखल्या जातो. मनच फक्त डोलत असेल तर तो विषय रस आहे, आत्माच फक्त डोलत असेल तर तो ज्ञान रस आहे. पण मन आणि आत्मा एकाच वेळेला जेव्हा साकार होतात ना, क्रीडू लागतात आणि खेळू लागतात, आत्म्याच्या प्रकाशात मनाचा संचार, मनाचा विहार, मनाचाच वास्तविकता प्रदेश जेव्हा जागृत होतो आणि मग जो काही रस उसंडेल तो जो भक्ती रस आहे. आत्मप्रकाशात मनाचा विषयी विहार म्हणजे भक्ती आहे. मोठी गंमत. आत्मप्रकाशात आत्मबोधात मनाचा विषय रस सेवन म्हणजे भक्तीची व्यथा आहे. आपण म्हणाल विषयाला तर मन चटकलेलंच आहे. अरे पण ते आत्म्याच्या नाही, आत्म्याच्या विस्मृती कालात आहे म्हणून विषय रस आहे. पण आत्म्याच्या प्रकाशात जर मन ज्याला स्पर्श करेल तिथे भगवंताचं रूप तो उभं करू शकतो. जिथे तो दृष्टी टाकेल तिथे आपल्या देवाचंच पूजन करू लागेल. अनंत भक्तांच्या अशा कथा आहे. या राधेच्या जीवनातही असाच आविष्कार झाला. भगवंत जेव्हा घरी जातात आणि ते जेवित असतात तेव्हा त्याच्या नयन मनोहर मूर्तीकडे पाहत ही स्वतःला विसरते. श्रीकृष्ण स्वरूप मोठं गोजिर असतं. हळूहळू तिला असं वाटतं की हा भगवान कृष्ण आपल्यापेक्षा लहान आहे असं जग म्हणतं. मोठा भक्ताचा करुण भाव आहे. भगवंताला ते हवं असतं की आपल्यापेक्षा भक्ताला मोठंच म्हणावं. भगवंताला असं सारखं वाटतं की आपल्यापेक्षा भक्त हा योग्य आणि श्रेष्ठ ठरावा. किंबहुना भक्तांच्या हृदयात मी राहत असल्यामुळं भक्त जर नसेल तर मी नाही हेच ज्ञान जगाचं असावं. भक्त जिथे नाही तिथे भगवंत नाही हेच वास्तविकता या एकंदर जीवांना समजावं. याकरता भक्त महिमा आपल्यापेक्षाही थोर करण्याचं ब्रीदच त्याचं आहे. म्हणून श्रीकृष्ण राधेच्या अंकावर खेळतात, बालक होतात, लहान होतात. श्रद्धेच्या घरी तिच्या अंगणात रांगणात नंदाचा बालक होऊन खेळू लागतात, क्रीडू लागतात. ते मोठंच होतं, ते व्यापक होतं, ते तत्वरूप होते. किंबहुना आपल्या आनंदानेच सर्व विश्वाला आणि जीवांना ते स्वानंदात निमग्न करीत होते. परंतु लाघव असं होतं की आपला भक्त पुढे यावा, आपल्या भक्ताचंच यश असावं, आपल्यापेक्षाही आपला भक्त हा महान आहे, दिव्य आहे हे प्रगटावं. म्हणून राधेच्या पुढ्यामध्ये बालरूपाने श्रीकृष्ण नांदत होते. ही राधा ऐतिहासिक कदाचित नसेल, पण भक्तग्रहात मात्र राधेचा आविष्कार प्रत्ययाचा आहे, प्रतीतीचा आहे.
सकल संतांनी तिचं दर्शन घेतलंय. त्या महामंगला महापुनीत अशा वास्तविकता प्रेमभक्तीचा आविष्कार झालेला केवळच हरीच्या वास्तविक अतिशय मोठ्या मनोरम मधुरतम अशा स्पंदनाचा तो सालंकार होता. तो एक महादिव्य अलंकार होता. आणि त्याच्या पुढं तिच्या पुढं जेव्हा भगवान गोपाल कृष्ण हा स्वस्थतेने जेवण करू लागला तेव्हा राधेला असा एक बुद्धिस्पर्श झाला आणि तिला असं वाटलं की आपणच मोठे आहोत असं देवाच्या समोर दिसतं. देव जर मोठा झाला तर काय चांगलं होईल. भक्ताची आर्त अशी आहे. म्हणून श्रीकृष्णाला ती सांगू लागली की देवा तू काहीतरी मोठा हो. मोठा झालाच म्हणजे मला विशेष आनंद होईल. कारण गंमत अशी की मग मी अस्ताव्यस्त तुझ्या समोर राहू शकणार नाही. मग मलाही नेटकं राहणं भाग पडेल. मग माझ्या भक्तिरसामध्ये जी काही अस्ताव्यस्तता आहे ती जाऊन वास्तवता येईल. भक्ताची आर्त आहे भगवंत मोठा व्हावा. भगवंताची आर्त आहे भक्त मोठा व्हावा. श्रीकृष्णाने सांगितलं की तू म्हणतेस त्याला हरकत नाही. तुझं सुख ते माझं सुख आहे. मोठी झाली स्वारी. आता हे मोठे झाल्यानंतर गंमत अशी आहे की भक्ताचा जो अहंकार असेल त्याच्यापेक्षा व्याप्त दशा भगवंताची आहे हे जेव्हा प्राकट्याने सिद्ध होतं त्यावेळेला राधेचा अहंकार विगलित होतो. राधेला भक्ताला आपल्या चित्तामध्ये मी भगवंताची भक्ती करतो अशा पद्धतीची भावनाच वास्तविकता निघून जाणं याचं कार्य श्रीकृष्णाला तिथे साधायचं आहे. आपण भगवंताची भक्ती करतो हे प्रमेयच उलट लागलेलं आहे. हा सिद्धांतच नाही. भगवंत आमच्यात येऊन आपलं भजन करतो. भगवंतच आपल्यामध्ये येऊन वास्तविकता स्वतःचं भजन करायला शिकवितो. आम्ही काय भजन करावं. आम्हाला वास्तविकता भगवंताचं भजन करता येणं कठीण आहे. तो जेव्हा आमच्यात शिरेल तेव्हा त्याचं भजन हातातून बाहेर येऊ लागेल. मुखातून गुणगान गाता येईल. तो जर आपल्या भजनाकरता प्रवृत्तीला आमच्यामध्ये न आला ना तर मनुष्य हा भजनपर होऊ शकणार नाही. त्याचं भजन आहे पण ते विषयनिष्ठ राहील. पण खऱ्या खोऱ्या भजनानंदाला पात्र झालेला कुठलाही पुरुष असून द्या तो हेच सांगेल, तो हेच समजेल, तो हेच मानेल. किंबहुना हीच व्यवस्था विश्वात भगवंताने केल्याचं त्याच्या प्रत्याला येईल की भगवंतच भक्त रूपाने आपल्या भजनात निमग्न आहेत असं तो म्हणतो. हनुमंतच वास्तविकता रामरूप होऊन रामाचं भजन करतात. तुकाराम महाराजांच्या हृदयात भगवान विठ्ठल प्रविष्ट होतात आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकारामांच्या आकारातून आपल्याच नामाचा जयघोष चालवितात. ही भगवंताची महान दिव्य कला आणि कृपा आहे. परमात्म्याची ही मोठीच वास्तविकता आहे. एकंदर माणसांच्या जीवाजीवांच्या वर असलेली करुणा आहे. आणि याच करुणेने या राधेच्या जीवनामध्ये आपल्या एकंदर प्रिय भावनेने तिच्या अहंकारातून आपलंच भजन ते घडवित होते. पण भक्त जे जिथपर्यंत असं समजतो की आपण भगवंताचं काही करतो, आपण देवाचं काही करतो, तिथपर्यंत हा देव लहान असतो. हा वत्स म्हणून राहतो. आणि हा लहान असल्यामुळं याच्या अहंकाराची जी धारणा आहे ती भक्ती सुखाला यथासांग वास्तविकता निर्माण होऊ देत नाही. भक्ती सुख कमी पडू लागतं. म्हणून राधेला ते भक्ती सुख हवं होतं की जिथे आपला अहंकार कमी होऊ लागेल, आपलं अहंकृतत्व शून्यत्वाला येईल आणि भगवंताच्या अहंकारात आपलं विसर्जन होईल, समर्पण होईल. देव मोठे झाले आणि राधा तिच्या अहंकारासहित त्यात विरघळली. या दोन व्यक्तिमत्वाच्या अवस्था मोठ्या मधुर आहे. राधेचा भजनाचा जो स्वभाव होता ते भजन आटोपलं. मग आता श्रीहरीच मला क्रीडवतोय, श्रीहरीच मला खेळवितोय, तोच मला वास्तविकता तो आपल्या हातानेच भोजन करायला तयार झालेला आहे. वापर माझ्या शरीराचा पण करता करविता भगवंत आहे ही भावना नव्हे, हा प्रत्ययी स्वभाव आहे. हा प्रत्यय होता संतांचा की जो राधेने घेतला. पुढे गंमत अशी होते की प्रसंग निर्माण होतो आणि ती पुनश्च तिला असं म्हणावं लागतं की देवा आता लहान हो. तेव्हा देव असं म्हणतात की ते जमायचं नाही. आपल्याला आता लहान होणं जमायचं नाही. आता हे जेव्हा काही भगवंतांनी सांगितलं ना त्यावेळेला मात्र राधा ही आपली हताश झाली आणि असा विचार करू लागली की आता जर हा लहान न झाला तर अतिप्रसंग आहे. कारण की या एकंदर असलेल्या सृष्टीला कसं कळावं, या सृष्टीला हा भगवंत एवढा मोठा आहे असं कसं समजावं. हे तर भगवंताला मृत मानलेली सृष्टी आहे. भगवंताला ही जड समजणारी सृष्टी आहे. भगवंताला ही मृत्यूच्या खाईत उभं करून पाहणारी सृष्टी आहे. म्हणून जड जीवांनी हे आता कसं जाणावं की भगवंत इतका व्यापक आहे, अजय आहे, अमर आहे, सर्वात्मक आहे. हे कळत असूनही आपल्याला कळत नाही अशी आपली दशा असते. विश्वरूपात नटलेला परमात्मा आम्ही असाच नाही का जाणार, असाच नाही का पाहत, सर्वाकारात भरून उरलेला असा आम्ही समजतो. पण सर्वाकारात आकारात आतमध्ये आहे अशा भावनेने मात्र आकार मृत आणि तो मात्र जिवंत, तो मात्र सजीव, तो मात्र अमर. भगवंत म्हणतोय की गडे हो, माझ्या वाचून अवस्था प्रत्ययाची नाही, तुमच्या आकारासहित वास्तविकता हा माझं दर्शन आहे. परंतु हे घेण्याकरता
माझ्या ज्या गुणधर्माचा प्राथमिक विचार आहे तो विचार निग्रह आणि साधा. म्हणून संतांनी थोरांनी विश्व अमर केलं, विश्व अमृतत्वाने भरलं. पण विश्वाचा प्रत्यय जो होता तो ईश स्वरूपाने प्रथम वठविला आणि नटविला. केवळ विश्व अमर म्हटलेलं नाही, केवळ जग अमर म्हटलेलं नाही, आमचा परमात्मा अमर म्हणून जग अमर. अहो, एखाद्या क्षुद्र पदार्थाचा स्वीकार एखाद्या थोराने जर केला तर क्षुद्र पदार्थाला महती अवश्यमेव प्राप्त होती. किंवा हा क्षुद्र पदार्थ आहे असं म्हणण्याचं साहसच कोणी करणार नाही, कारण तो थोरांच्या हातात आहे म्हणून. थोरांनी ज्याचा स्वीकार करावा, राजाने जर एखाद्या निकृष्ट अशा स्त्रियेशी विवाह केला तरी तिला सम्राज्ञी पद प्राप्त होतं. भगवंतानी जर जड, भगवंतानी जर मृत, कल्पना का होईना पण अशाचा जर परमात्मा स्वीकार करीत असेल तर ती मृत कशी राहील. जर तुमच्या आमच्या चैतन्याचा स्पर्श आहे तर हे शरीर आणि हे संपूर्ण दिसणार हे मृत कसं. मग हे मृतत्वाची काय व्यवस्था लावावी. आकार मृत आहे, हा संभ्रम आहे, हा अनैसर्गिक धर्म आम्ही आपल्यामध्ये स्थापित केला. म्हणून संतांनी आक्रोश करून सांगितलं की अरे तुम्ही जड नाही, अरे तुम्ही मूढ नव्हे, तुमच्यामध्ये ज्ञान संपदा भगवंतानी ओतलेली आहे, तुमच्या आकाराने तो खेळतोय, याचा प्रत्येच फक्त आम्हाला हवाय. अज्ञानात नांदणाऱ्या परमात्म्याला त्यांनी ज्ञाननिष्ठ केला, पण ज्या धारणेने केला. संतांनी एका अज्ञानाचा आणि ज्ञानाचा असा द्वैपक्षीय विश्वाचा विस्तार पाहिला नाही, त्याने एकाच पक्षाने जाणला आणि ते म्हणजे प्रभूचं प्रेम असं विस्तारलेलं आहे. प्रभूचं प्रेम विस्तारलेलं आहे. ज्ञानराजाने अमृतानुभवामध्ये जगाच्या विस्ताराची एक व्यवस्था सांगितली, मोठी गमतीदार आहे. की जेव्हा हा मूल परमात्मा निद्रिस्त होतो तेव्हा शक्ती नावाचा त्याच्याच शक्तीचा विकास होतो, त्याच्याच शक्तीचा प्रकाश होतो. परंतु इथे तो निद्रिस्त होतो याचा अर्थ आम्ही जर आमच्या निद्रेसारखा केला तर मोठीच गडबड उडून जाते. वास्तविकता त्यांचा सांगण्याचा जो ओघ आहे, जी रीत आहे, जी पद्धत आहे, ती त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या बोधाने आम्ही पाहायला आवश्यक आहे. त्यांचा बोध असा होता की हा शिवतेनी वास्तविकता हा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो अकळ आहे, तो दिसत नाही अशी अवस्था आहे. म्हणून तो शक्तिभावाने प्रकाशात आला, झोपला नाही. शक्तित्वामध्ये जेव्हा प्रकाशात आला त्यावेळेला शक्तीपासून तो काही वेगळा झाला असं नव्हे. एखादा मनुष्य म्हणूनच आपल्या पुत्रासमोर आला, पितृत्वाचं हृदय त्याने न स्वीकारता, तर जसं पुत्राला बोध होणं थोडंसं अवघड आहे, पण माणूस पण टाकून देऊन तो जर पिता होण्याची इच्छा करेल तर ते जसं संभवनीय नाही. म्हणून पित्याच्या अवस्थेत जरा माणूस वास्तविकता झोपलाय, माणूस बाजूला सांडलाय. याचा अर्थ फक्त एकच आहे की माणसाच्या आकारात पित्याचं हृदय घेऊन येणारा जो असेल त्याला पिता म्हणावं. पण आकार माणसाचा नाही आणि पित्याचं फक्तच हृदय ही गोष्ट संभवनीय नाही. ते दोघेही एकच आहेत, ते दोघेही एक रूपच आहेत. त्याच पद्धतीने विश्वामध्ये नटलेला भगवंत हा भेदारी जरी प्रत्याला येत असला तरी अभेदत्वाने विहरतो आणि खेळतो आणि बागडतो, स्वच्छंदपणे नाचतो आणि एकंदर क्रीडतो. हीच व्यवस्था गोकुळात साऱ्या भगवंताने घडविली. भगवंताने या राधेच्या जीवनामध्ये या पद्धतीची स्थिती एकंदर निर्माण केली आणि राधेचा संपूर्ण अहंकार जेव्हा श्रीकृष्णामध्ये विरघळतो ना त्यावेळेला पुनश्च का होईना पण या भक्त चित्तामध्ये असं वाटू लागलं की आपली भक्ती हरविली अहंकार विरघळल्यामुळे. पुन्हा वाटलं की आपण काहीतरी असणं आवश्यक आहे, त्याशिवाय श्रीकृष्णाला जेवण कसं द्यावं. मधुर स्पंद येतो पण जेवण दिल्याचा आनंद येत नाही. त्यावेळेला तिने पुन्हा सांगितलं की देवा तू लहानच हो, तू लहान झाला तरच मला सुख मिळणार आहे. देव सांगू लागला की ते आता मला जमायचं नाही, कारण भक्तीचं सुखच माझं सुख असल्यामुळं ते जर अनायासे तू मला प्रदान करतेयस तर मी आता झालो आहे तेवढा पुरे, याच्यापेक्षा लहान होता येणार नाही. कारण भक्ती सुखाने भगवंत पुष्ट होतात, मोठे होतात, वाढीला लागतात. हे भक्ती सुख जर भगवंताला मिळालं नाही तर तो शून्य होतो आणि म्हणून बुद्धांच्या साम्राज्यात देव शून्याकार झाला, भक्तिविहीन वास्तविकता अवस्थांतर होते म्हणून. पण भक्तांच्या साम्राज्यात शून्यही भगवंत रूप करून सोडलं त्याने. अहो जगातलं वाईट आणि चांगलं ह्या दोन्ही गोष्टी एका भगवत रूपापर्यंत आणण्याचं कारणच संतांनी आपल्या वाणीने उद्घोषित केलं. तेच कार्य या रामायणात तुलसीदासांनी गोवलेलं आहे. आजचा जो प्रसंग आहे तो याच वास्तविकता एकंदर परिस्थितीच्या अनुरोधाने. हे जगात वाईट आणि चांगलं हनुमंत राय लंकेत शिरले. लंका ही रावणाची आहे तिथपर्यंत त्याज्य आणि घृणात्मक आहे. ती रामाला बहाल झाली की हीच लंका रामनगरी होऊ लागेल, वैकुंठ होऊ लागेल, भावासारखा विभीषणासारखा रामभक्त तिथे राज्य करेल.
मग हा भावनिष्ठ प्रदेश राज्यारूढ झाल्यानंतर नाम लंका पण अधिकार रामाचा, सत्ता रामाची, नाव शरीर पण व्यवस्था वैकुंठाची, अशी आमची दशा होऊ लागेल. भक्तीचं साम्राज्य तिथे पसरवावं याकरता हा रामप्रिय रामहृदयी हनुमान तिथे प्रविष्ट होतात आणि पावलागणिक रामाचा ठसा उमटीत चाललेला आहे. लंकेच्या वाटेवर रामाक्षर लिहिल्या जाऊ लागले. जिथे त्यांनी पाऊल टाकावं तिथे रामधुनी जागी व्हावी, पृथ्वीतून रामाक्षर बाहेर यावी आणि असं संपूर्ण लंकेचं क्षेत्र पवित्र पवित्र होत चाललं. म्हणून असं म्हणतात की हा सद्भक्त ज्या वाटेने जातो ना, अहो त्या भूमीत जर काही पाप असतील तर ती आपोआप बाजूला सरतात. या भक्ताच्या अंगावरून जर वारा आला ना तर त्या वाऱ्यातही वास्तविकता दुष्टाची दुष्टता पार लयाला जाते, निघून जाते. त्या वाऱ्याचाही स्पर्श संपूर्ण विश्व पावन आणि पवित्र करीत सुटतं. आता हे रामहृदय रामप्रेमाने थपथपलेलं, रामप्रेमाने वास्तविकता अतिशय मोठं असं वाकलेलं, रामप्रीतीतच नाहालेलं असं हे हनुमंताचं गोजिर स्वरूप या लंकेमध्ये स्वैरपणे फिरताय. रामभजन रावणाचं नाही, नाही तर शत्रूचं भजन हे योद्ध्याला असतं. पण हनुमंत योद्धे होते, पण रामभजन वास्तविकता त्याज्य करणारे योद्धे नव्हते. शत्रू सन्मुख जरी आला तरी माझ्या रामाचं ते रूपण आहे, माझ्या रामाकरता मी त्याला रामरूप करेल. म्हणून वाईट पदार्थ जरी दृष्टी समोर आला तरी तो रामरूपात नेऊन ओतण्याचीच क्रिया वास्तविकता संतांनी केली. त्याचा अवेर केला नाही, त्याचा धिक्कार केला नाही. अरे हे रामविहीन आहे असं ते तेव्हा म्हणतात की जेव्हा साहंकार भाव आपला जागा करणारी ती दशा असेल तर. पण रामप्रेम जिथपर्यंत हृदयात साठविलेलं आहे तिथपर्यंत वस्तू न वस्तू रामरूपाने भरावी हाच त्यांचा वास्तविकता संबंध होता. म्हणून शिळेला स्पर्श केला, त्यात रामाक्षर काढलीत आणि त्या सरशी या शिळेतला राम जागा झाला. आणि रामाला कोण बुडविणार? शिळेतला राम जागा झाल्याबरोबर शिलाखंडाचा पाषाण धर्म विभक्त झाला, भंगला आणि त्या ठिकाणी रामधर्म जागा झाला. समुद्राने त्याला डोक्यावर घेऊन नाही तर काय करावं? या जलाशयाने या रामरूप शिळेला आपल्या शिरी वाहू नये तर काय करावं? कारण तिचं ते भाग्य होतं. या विश्वात अशी कोणची दशा आहे की जिला भगवंत प्रिय नाही, भगवंत प्यारा नाही. म्हणून निसर्ग महान जरी असला, महान सामर्थ्यशाली जरी असला तरी राम भक्ताला तो निरंतर अनुकूल असतो. म्हणून हा लंकेत गेलेला महान योद्धा, महान वीर राम भक्त लंकेतल्या सर्व भूमीवरून वास्तविकता आपली कृपा दृष्टी फिरवितोय. जिथे जाईल तिथे पावनता आणि मांगल्य याचा विचार मांडतोय, याचं परिसर निर्माण करतोय. आणि अशोकवनात शोकग्रस्त असलेल्या जानकीच्या चित्तातही सश्रद्ध भाव निश्चयाचा सूर जागा करू लागलेला आहे. आपल्या रामाच्या करुण कहाणीचा विस्तार त्यांनी सांगितला आणि सजल नेत्राने जानकीच्या चरणावरती मस्तक टेकविलं. मोठा विनयशील भक्त होता. अहो गुरूंचं हेच असतं, भगवंताचं हेच आहे. भगवंत बालक होऊन भक्तांची सेवा करतो आणि दास्य करतो. हनुमान जानकीला प्रबोध करतायत की माझा राम कसा आहे. हा प्रबोध जेव्हा निर्माण होतो, पूर्ण होतो, स्थिती पावतो, तेव्हा पुनश्च बालरूपाने आपण स्वामीचे दास आहोत असं समजून या जानकीच्या चरणावर आपलं डोकं नत करत. गुरु शिष्याच्या संबंधामध्ये अशी एक व्यवस्था आहे की हा शिष्य आपला परमात्मा आहे असं ज्याला वाटत असेल तोच त्याचा गुरु असतो. आपला शिष्यच आपला तारक आहे असं जो जाणतो तोच त्याचा गुरु आहे. कारण की ती परमात्म्याने दिलेली त्याला ठेव आहे. परमात्म्याने याच्यामधल्या भक्तिरसाचं चाखण करण्याकरता, याचं सेवन करण्याकरता निर्माण झालेला तो एक आकार असतो. आणि हा प्रबोध जर त्या आकारात नसला ना तर व्यवहारतः तो वास्तविकता मूळ प्रदेशाचाच एकंदर प्रसंग निर्माण होऊ लागतो. आणि म्हणून गुरु शिष्याचा एक हृदयाचा एक रसाचा प्रदेश असतो. राम आणि जानकी यांच्यामध्ये बोधाच्या न्यायाने आता मौज अशी झालेली आहे की हनुमंत बोध देतायत, शांतवन करतायत, समाधान करतायत. आणि जो समाधान देतो तो दाता आहे. म्हणून हनुमंत श्रेष्ठ आणि मोठे आहे जानकीपेक्षा. रामाला ते समीप, जानकीपेक्षा जास्त समीप आहे. कारण रामाला त्यांनी खरं खुरं ओळखलं, जानकीला राम काही अंशाने कळलेला. म्हणून रामविषयी श्रद्धा होती, प्रेम होतं, जिव्हाळा होता. पण माझा राम खचितच माझ्याकडे येईल आणि मला नेईल याविषयी मात्र साशंक भाव होता, संदेह होता. संदेहाच्या गाठी तुटल्या हे झालेलं नव्हतं. तो संदेह होतो सत्स्पर्शाने, संत दर्शनाने दूर. हा संत दर्शनाचा सोहळा हनुमंताने लंकेत घडविला आणि जानकीच्या अंतःकरणाची काही एक अशुद्धी आलेली होती, बेशुद्धी आलेली होती, ती दूर सारली. द्वैताचा विकल्प दूर केला. प्रकृतीच्या साम्राज्यात नांदणाऱ्या वाईट घटनांचा विचारच बाजूला सारला आणि एकमेव स्वच्छंदतेने क्रीडणाऱ्या परमात्म्याचं वैभव हनुमंताने तिथे प्रगट केलं. जानकीचं हृदय निर्मळ झालं, पवित्र झालं. हनुमंताकडे ती टक लावून पाहू लागले. हनुमंताचं एकंदर जे काही स्वरूप होतं ते मंगलमय स्वरूप निहाळत असताना जानकी प्रसन्न झाली आणि आशीर्वाद देते हनुमंताला. मोठी गंमत, भक्तांनी जसा भगवंताला आशीर्वाद दिला ना
ना नामुच्या भाग्याने यात प्रेमाचा कळवळ आहे, जिव्हाळा आहे, यात थोरवीचा अहंकार नाही, यात अधिकाराची बाजू नाही, यात सत्तेचा वास्तविकता परामर्श नाही, सत्तेची स्थिती दर्शन नाही. त्यात एकच एक आहे, ना नामच्या भाग्याने. याचा अर्थ असा की हे परमेश्वरा, हे भगवंता, हे विठ्ठला, अरे आमचं भाग्य तूच दिलेलं आहे, म्हणून तू आमच्या भाग्याशिवाय आणि काय असू शकतो. आमचं भाग्य म्हणजे काय? तूच ना. आमचं भाग्य म्हणजे भगवान विठ्ठलच ना. मग भक्तांचं भाग्य काय असतं भगवंताशिवाय? म्हणून हनुमंतांचं भाग्य आहे राम, तुकारामांचं भाग्य आहे भगवान विठ्ठल, ज्ञानदेवांचं भाग्य होतं भगवान विठ्ठल, आणि विठ्ठलाचं भाग्य होतं तुकोबाराय आणि ज्ञानदेव. मोठी गंमत आहे. परस्परांच्या भाग्याचा विचार एकत्वाने जेव्हा झाला तेव्हा तो प्रेमात निर्माण झालेला एक विचार आहे की ना नामुच्या भाग्याने. तो सत्तावादी विलास नव्हे, तो अधिकाराच्या घोषणेचा विकार नव्हे, तो प्रेमाचा अत्यंत मोठा स्वच्छंद विहार होता. आणि त्याच भावाने जानकीने सुद्धा हनुमंताला आशीर्वाद दिला. यात हनुमंताचा अधिकार कमी लेखून नाही, हनुमंताला कमी पाहून नाही, तो प्रियत्वाचा, आपल्याच प्रभूच्या प्रेमाचा हा घटक आहे, आपल्याच प्रभूच्या भाग्याचा हा अधिकारी आहे असं जेव्हा जानकीला कळतं ना, तेव्हा जानकीचं निर्मळ झालेलं हृदय रामाला जाणू लागतं. अहो, संतांचा परिचय असेल तर भगवंत खऱ्या खुऱ्या अर्थाने ओळखल्या जातात. हनुमंताचा जेव्हा रामभक्त रामहृदय म्हणून जानकीला परिचय झाला तेव्हा रामाचा परिचय तिला एकंदर कळला, रामरूप तिला समजलं, आणि रामरूप समजताच तिने आपले दोन्ही हात हनुमंताला आशीर्वाद द्यायला वर उचलले. या जानकीचं चित्त पावन आणि पवित्र झालं एवढा संकेत. जानकीच्या चित्तात आता अतिवशुद्ध प्रदेश जागा झाला एवढा संकेत आहे. तो अधिकार आणि सत्तेचा प्रदेश नव्हता. आणि मोठ्या आस्थेने जसं एखाद्या आपल्याच कळवळ्याचा, आपल्याच वास्तविकता कल्याणाचा मार्गद्रष्टा पुरुष आपल्या सन्मुख आल्यानंतर त्याचं कल्याण व्हावं, सर्वत्र त्याचं यश असावं अशी चिंतना सामान्यतया कृतज्ञ बुद्धीमध्ये जशी निर्माण होते तशी जानकीने सहज भावाने आशीर्वचन उद्गारलेले आहेत. आणि सांगितलं की अरे हनुमंता, तू खरंच बुद्धिमान आहे. कशावरून हे बुद्धिमान ठरवायचं? जानकीला असा संदेह होता की या वानरांना आणि रामाला रावणात काय सामर्थ्य आहे कसं माहिती. हनुमंत सांगू लागले की आम्हाला या जगातल्या सामर्थ्याची माहिती करून घेण्याचं कारण नाही. हे जग केवढं अफाट आहे, किती दुर्गुणांनी भरलंय याचा विचार संतांना करण्याचं कारण नाही. तो साधू पुरुष एकाचा विचार करतो, माझा परमात्मा काय आहे. तो जर वास्तविकता सद्गुणी आहे, तो जर गुणांनी मंडित आहे, अनंत गुणांच्या आकारात तो खेळणारा आहे असं जेव्हा तो जाणतो त्यावेळेला विश्वदर्शनात येणारा जर तोच असेल तर सारं जग हे गुणांनी मंडित आहे. त्याला दुःखाच्या ज्वाळा दिसणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारे हे अज्ञानही प्रत्याला येणार नाही. अज्ञान आहे याचा समज पुत्राच्या भावनेने जसा पित्याने वास्तविकता पाठ गिरविण्याकरता लेखणी हातात घ्यावी तसा अज्ञानाचाच हात धरून ज्ञानाच्या अवस्था, ज्ञानाची अक्षरं अज्ञानाकडून रेखाटून घ्यावी ही त्यांची कला आहे, ही त्यांची व्यवस्था आहे. प्रबोध देण्याची ती त्यांची एकंदर वास्तविकता अतिशय मोठी अशी नाट्य भावना आहे. तो त्यांचा विलास आहे. आणि यामुळं अज्ञानाचा ते स्वीकार करतात, पण अल्पज्ञता हाताशी आहे, हात आहे म्हणून लेखणी धरता येते आणि हातात स्पंदन आहे म्हणून लेखणी वास्तविकता वळविल्या जाऊ शकते. हे जिथपर्यंत पिता जाणतो तिथपर्यंत त्या पुत्राचा हात धरून त्याच्याच हातातून लेखणीने अक्षर काढण्याचं जसं त्यांनी करावं त्या पद्धतीने या सत्पुरुषांनी हनुमंताने जानकीच्या हृदयात रामाची श्रद्धा स्फूर्त आहे, रामाविषयीचा भावही पण प्रिय आहे हे जेव्हा पाहतात ना त्यावेळेला या जानकीच्या संपूर्ण रुणमंडलावरती, या संपूर्ण हृदयाच्या आकारामध्ये रामाची मूर्ती इतकी बसवतात की आता जानकीचं हृदय नव्हे, आता रामाचा तो स्वरूप भाव झाला, रामाचं ते रूप झालं. आणि यामुळे संपूर्ण विश्वामध्ये जेवढी म्हणून वाईट आणि दुष्ट अवस्था असेल ही संत त्या दुष्टतेचा हात धरून अतिव मोठ्या अशा परमेश्वराचं मंगलमय चित्र करू लागतात. लाकडाच्या ठोकळ्यातही परमात्म्याचं एकंदर आविष्करण प्रल्हादाने जसं केलं. खांबात, वृक्षात, झाडात, नद्यात, नाल्यात, डोंगरात असेल त्या स्थितीत भगवंताचा वास्तविकता उत्सव आणि उल्हास या थोरांनी साधला. जिथे जिथे दिसेल तिथे तिथे माझा हरी मी निर्माण करेल, हरी प्रगट होईल, प्राकट्याने तो सर्वत्र आहे हीच आर्त त्यांच्या पोटी होती. आणि याचमुळे जानकीच्या सन्मुख असलेला हनुमान आपल्या रामाला सोडून जरी आला तरी जानकीच्या हृदयात राम बसवून त्या दोघांच्या हृदयाने मिळून एक अतिव मोठी मनोरम रामाची मूर्ती तिथे घडविली. लंकेत रामाची पावलं येण्यापूर्वीच रामाचं हृदय, लंकेत रामाचं स्वरूप येण्यापूर्वी स्वरूपाच्या आकारात दडून असलेली रामस्मृती आहे. लंकेत रामाच्या एकंदर असलेल्या सामर्थ्याचा अभिनिवेश होण्याच्या पूर्वी रामाच्या अंतरंगात नांदणाऱ्या भक्तीचं स्वरूप तिथे जागं झालं. भक्ती हे दिव्यतम सामर्थ्य तिथे खेळू लागलं.
जानकी आणि हनुमान त्याच भक्तीच्या एकंदर समुद्रामध्ये, त्याच भक्तीच्या सागरामध्ये पोहू लागलेत, तटस्थ झालेत, स्वस्थ झालेत आणि परस्परांची ओळख पटली. या हनुमंत दर्शनामुळं जानकीला राम कळले. राम हा सर्वात्मक सर्वव्यापक आहे. अरे तो इथे एका क्षणात येईल, आता मला निर्धास्त झालं पाहिजे. म्हणून जानकीच्या संदेहाचा विध्वंस करावा, तो संदेह बाजूला सारावा म्हणून हनुमंतांचा उद्गार तिने ऐकला. तो मोठा मार्मिक उद्गार आहे. हनुमंत बोलू लागले की हे माते, तुझा जो संदेह आहे ना की आम्हाला हे कळलं नसेल, रावणाचं बल किती आहे हे आम्हाला जाणून घेण्याची खऱ्या अर्थाने गरज. याला कारण असं की आमच्या रामाच्या बलापेक्षा जगात काही बल नावाचा पदार्थ असतो हेच आम्हाला ज्ञात नाही, की मौना तो असणं संभवत नाही. इतरांच्या बलाने, अहो काजव्याचा प्रकाश, मेणबत्त्यांचा प्रकाश, कुठलाही मोठ्यातला मोठा दिवा आणला तरी त्याचा प्रकाश सूर्यप्रकाशासमोर जसा अत्यंत मोठा असा अंधार ठरतो, त्याच पद्धतीने विश्वातलं महान सामर्थ्य हे रामाच्या सामर्थ्यापुढे शून्य ठरू लागतं. याचं ज्ञान हनुमंताला होतं. आणि म्हणून ते म्हणतात की आम्ही जरी असे रानटी असलो, तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये गोपाळांच्या बाबत उद्गार काढलेला, आम्ही रानटी गोपाळ, म्हणजे गोपाळा आम्ही रानटी आहोत, आम्हाला काय कळणार आहे. पण तुम्ही असं समजून आम्हाला रानटी जर म्हणाल, अहो आम्ही रानटी आहोत हे जरी खरं असलं तरी श्रीहरीला हृदयात घेऊन खेळतो म्हणून सगळंच कळतं, सर्व समजतं. आम्ही रानटी पोरं असू, आम्ही अशिक्षित असू, दीन असू, हीन असू, पण परमेश्वराच्या सर्व सामर्थ्याने संपन्न आहोत. आणि तो जर सर्व गुणांनी मंडित आहे तर आमच्यामध्ये जो गुण जेव्हा हवा असेल तेव्हा बाहेर येऊ लागेल. याचा अर्थ असा की गुणसंपदेचा स्वीकार संत करीत नाही, भक्त करीत नाही. ते गुणांनी युक्त असलेला, अनंत गुणांनी मंडित असलेला किंवा एकंदर गुणाला साक्षात साक्षी असलेला असा परमात्माच हृदयात साठवितात. आणि मग त्या प्रभूचाच विलास म्हणजे या विश्वातल्या गुणांच्या दशा त्या त्यांच्यामध्ये प्रकाशात येतात, त्या त्यांच्यामध्ये प्रगटू लागतात. हेच वास्तविकता हनुमंत सांगू लागले की तू आमच्याकडे पाहून असं म्हणशील की ही पशुयाती, यांच्यात बल ते काय असणार, यांच्याजवळ शस्त्रास्त्र कुठली, या रावणाशी युद्ध करण्याकरता लागणारी फौज कशी, ही तर सगळी अतिशय चंचल अशी माणसं आहे. या चांचल्याने आम्ही खरंच आहोत, आम्ही रानटी आहोत, आमच्यामध्ये दोष आहेत. पण माते रामाच्या स्पर्शामुळे मात्र आमच्यामध्ये आता एवढा बदल झाला की आता आमच्या चांचल्य असलं तरी ती चंचलता आतुरतेला प्राप्त झालेली आहे. रामप्रेमाशिवाय न जगावं अशा निश्चयाला आलेली आहे. रामाच्या हृदयातच निरंतर नांदावं अशा आग्रहाला आलेली आहे. म्हणून चांचल्य भावनाच म्हणजे आमची रामभक्ती ठरलेली आहे. आणि एकंदर या प्रभूच्या अवस्थांचं दर्शन, या प्रभूचं जे काही स्वरूप आहे, या स्वरूप स्थितीचं दर्शन आमच्यामध्ये असल्यामुळं कुठल्याही प्रकारे आमच्या जीवनाचा विवेक आणि विचार हा रामा वाचून उठत नाही. म्हणून रामस्पर्शाने पुनीत झालेली, बलवान झालेली आमची सेना आहे. तेव्हा हे माते, आता कुठलाही विचार आपण न करणं हेच इष्ट आहे. आम्ही झाडाची पानं खाणारी, वृक्षाच्या मुळांमध्ये आम्ही राहणारी, कुठल्या तरी झाडावर आपलं जीवन जगावं असे जरी असलो तरी रामाला घेऊन जगावं एवढं आम्ही शिकलो आहोत. रामाला घेऊन नांदावं एवढं आम्हाला माहिती आहे. भगवान विठ्ठल जिथे असेल तिथे आम्ही राहू असं ते समजू लागले. हे जेव्हा जानकी ऐकू लागली त्यावेळेला ती तटस्थ झाली, खंबीर झाली. तिला वाटलं की रामाच्या स्वरूपाचा एवढा मोठा जर प्रताप असेल तर मला भिण्यासारखं काय आहे, मला भिण्यासारखं काय आहे. धीर आला, अश्रद्ध भाव निघून गेला, श्रद्धेला मोहर येऊ लागला आणि दृढ निश्चयी झाली. आणि त्या दृढ निश्चयात रामरूप तिच्यामध्ये प्रगट होऊ लागलं. हळूहळू रामाने प्रफुल्लित झाली, प्रकाशाने ती मंडित झाली आणि दोन्ही हाताने तिने आशीर्वाद दिला की यशस्वी हो. ज्या कार्यार्थ तू इथे आला असशील ना ते कार्य तू अवश्य कर. प्रकृतीचं स्वरूप दुष्ट समजतो आम्ही, प्रकृती त्याज्य मानतो, पण ती जर रामाने स्वीकारली असेल ना तर भक्तांची ती माता ठरते, जननी ठरते. रामाने स्वीकारलेल्या अशा प्रकृती धर्माचा स्वीकार भक्त मोठ्या प्रेमाने करतात. म्हणून हनुमंताने आपलं शीर तिच्या चरणावर ठेवलेलं आहे, आपलं डोकं टेकविलं आहे आणि जानकी मातेनी त्यांना आशीर्वाद दिला. त्याच्यामध्ये जी काही एक परमात्म्याच्या बलाची, परमात्म्याच्या वास्तविकता सामर्थ्याची जी काही दशा हनुमंताने व्यक्त केली ती मोठ्या भावनिष्ठ स्वरूपाने केली असल्यामुळं जानकीला मोठा हर्ष झाला. त्याच्या बुद्धिचातुर्याचं कौतुक वाटलं आणि खचितच हा रामदूत महाबलवान आहे असा तिचा निर्णय झाला. आणि नंतर मग हनुमंताला प्रसन्न मुद्रेने ती सांगू लागली. असा प्रसंग दोघांच्या चर्चेत होतोय आणि रामाच्याच वास्तविकता सामर्थ्याचा विवेक आणि विचार तिथे सुरू आहे. पण हे सुरू असताना आजूबाजूला असलेल्या दानवांची अंतःकरणही बदलू लागले.
त्या अशोकवनात असलेल्या सर्व अविद्यात्मक प्रकारांचा परिवर्तन होऊ लागलं. सूर्य उगविल्यावर काजव्यांनी जसं वास्तविक आपलं स्वरूप झाकून घ्यावं, टिमटिमताना असलेत तरी पण त्यांचा प्रकाश प्रकाश म्हणून असू नये, तसं या अशोकवनात राहणाऱ्या राक्षसींना आपलं राक्षस पण प्रगट करता येईना. त्याही रामप्रेमाने व्याकुळ झाल्या, रामदर्शनाकरता आतुर होऊ लागल्या आणि त्रिजटेची तर अवस्था वारंवार राम राम म्हणून ती वास्तविक ओरडू लागली. या त्रिजटेच्या दशेचं वर्णन तुलसीदासांनी असं मधुर केलेलं आहे की ही दानवी होती खरी, पण विभीषण कन्या होती. रामप्रिय हृदयाची, रामभक्ताची अशी ती कन्या होती. तिच्यामध्ये रामप्रीतीचा एक संकल्प होता. त्यात पुन्हा जानकी सारख्या सत्संगाचा लाभ झाला. त्यातही पुन्हा हनुमंताचं तिला दर्शन घडलं आणि हनुमंत आणि जानकीच्या सुसंवादामध्ये जे रामसुख उसळून आलं ते सुख तिच्या अंगावर जाऊन पडलं. त्यामुळे त्रिजटा आता दानवी उरली नाही, ती राक्षसी उरली नाही. राक्षसांच्या भुवनातही देवतेचा आविष्कार. म्हणूनच मला असं म्हणायचं आहे, हे रामसुख वाईट पदार्थावर जरी आदळलं ना तर त्याचं मांगल्य तयार होतं, त्याचं पावित्र्य तयार होतं. म्हणून विश्वातला दुष्ट भ्रष्ट नष्ट असा कुठलाही पदार्थ रामप्रेमाने ओला झाला की त्याला सौष्ठव येतं, सौंदर्य येतं, तो सुंदर बनू लागतो. म्हणून विश्वात वास्तविकता दिसणाऱ्या सकल अवस्था रामप्रीतीने भराव्या हेच हनुमंतांचं कार्य होतं. पुढचा प्रसंग मोठा मजेदार आहे. हनुमंत या जानकी मातेला भूक लागली म्हणून सांगतात. अहो, रामप्रेमाने पुष्ट झालेला हनुमंत आता व्याकुळ भुकेने का पेच पडतो. रामप्रीतीचं रसपान जो करतोय त्याला आता प्राकृतिक धर्माची अशी दशा का यावी, याला कारण आहे. प्रकृतीचं अवघ स्वरूप रामरूप करायचं आहे त्याला. आपल्या रामाकरता काही साज साजायचं आहे. प्रकृतीच्या सुंदर असलेल्या ज्या काही अवस्था आहेत त्या अवस्था रामाकरता सौंदर्याने राखायच्या आहेत. म्हणून अविद्या सोडून हे नष्ट जग आणि मरणारं जग टाकून देऊन हा संत बाजूला होत नाही. तो यातच असलेली चांगली चांगली फळं वेचतो, चांगली चांगली फळं सजवितो आणि वाईट फळं जी असतील ती पुनश्च चांगली करण्याचा प्रयत्न करतो, त्याला मोहर आणतो. म्हणून वृक्ष हे त्याज्य नाहीत. वृक्षाची फळं जेवढी असेल ती अविद्येतली आहे. आमची कर्म ही वास्तविकता अज्ञानजन्य असू दे, पण कर्ता पुरुष जिथपर्यंत राम आहे ना तिथपर्यंत हे कर्म पावन आहे आणि पवित्र आहे. पण याची फळं जी आहेत तीच अविद्यात्मक आहे, अज्ञानजन्य आहे. म्हणून फलसापेक्ष सृष्टी जी अशोकवनामध्ये होती ना त्याकडे हनुमंतांचं लक्ष गेलं जरा आणि पाहतायत झाडांना फार सुंदर अशी फळं लागलेली आहे, बहर आलेला आहे. म्हणून जानकी मातेला तिकडे पाहून ते विचारतात. काम संपलेलं होतं जानकीकडचं त्यांचं, म्हणून आता पुन्हा त्यांचा स्वैर संचार व्हायचा आहे. पुढच्या कार्याला ते सुरुवात करतात आणि आज्ञा मागतायत मातेची की मला भूक लागलेली आहे आणि ही फळंही पण फार चांगली दिसत आहेत, तेव्हा ही मी आता ग्रहण करावी का, सेवन करावी का. जानकीने सांगायला सुरुवात केली, गड्या अरे हे दानवांचं राज्य आहे, तू एकटा आहेस, तू कितीही बलवान असला हे मला कळतंय, पण भीती अशी वाटते की या सगळ्यांच्या तडाख्यात तू कसा जगायचा. एकटा साधू पुरुष, एकटा संत पुरुष सगळं विश्व वास्तविकता फिरवू शकतो, हे त्यातलं मर्म आहे. हनुमंताला तो दिव्य आत्मविश्वास होता. ते जानकीला पुन्हा सांगतायत की याचं भय आपण बाळगू नये. रावण एका वेळेला सर्व पृथ्वीभर जरी झाला तरी पण हा हनुमान एकटा त्याला बस आहे. याचा अर्थ असा आहे की हनुमंतांच्या आतमध्ये रामाचा आत्मविश्वास, रामाचं सामर्थ्य अतिशय दिव्यत्वाने झळकत होतं. जानकीला राहून राहून संदेह होता. प्राकृतिक स्वभाव असा आहे, जगातला स्वभाव असा आहे की संदेहानीच जगणे, संदेहानी राहणे, संदेह फेडण्याचं करीत राहणे, त्यातच फेडत असताना संदेही होणे, हे जगातलं धर्मरूप आहे. पण हनुमंताचा स्वभाव असा होता, संदेह नावाचा पदार्थच त्याच्या हृदयात नव्हता. साशंकता अशी जगतच नव्हती. निशंक भाव, निष्कपट हृदय आणि रामाशिवाय दुसरा पदार्थ जगात नाही याविषयीचा निखळ अनुभव. यामुळे हनुमंताने आज्ञा मागितली. जानकीला वाटला हा भुकेलेला तर खरंच आहे, इतक्या लांबून आला, याला काही खायला प्यायला आपण द्यायला पाहिजे होतं, आतिथ्य करायला पाहिजे होतं, परंतु ते काहीच केलेलं नाही. बिचारा म्हणतो आहे तर द्यावी आज्ञा, पण तेही याच्या अंगावर येऊ नये. म्हणून हनुमंताला ते सांगताना सांगतायत की काही जरी असलं तरी पण ही झाडं जी आहेत ना ती सुरक्षित राह, खाली पडलेली जी फळं असतील तेवढीच खा, हाताने तोडून खाऊ नको. आणि ही खात असताना जानकीने मोठा मधुर संकेत सांगितलाय. अहो, ही अविद्येची फळंही खा चालेल, ही जगातली नष्ट फळंही खा, पण जानकी म्हणतीये रघुपती चरण हृदय धरी, या रामरायाचे चरण हृदयात ठेव आणि खुशाल मोकळा व्हा. हे जग तुला बाधणार.
मोठा गमतीदार संदेश आणि संकेत तुलसीदासांनी गुंफलेला आहे. संतांनी आपल्या हृदयाचीच असलेली अनुभूती प्रकट केलेली आहे. हनुमंत जेव्हा या अविद्येच्या वनामध्ये अशोकवन नाव असलं तरी रावणाच्या साम्राज्यातलं होतं ते. त्याला मधुर जरी फळं असली तरी ती कटुरसानी होती. त्यातून काय पाप निर्माण होईल सांगता येत नव्हतं. जानकीने सांगितलं की बाधणार नाही, ते बाधू नये याची व्यवस्था तू करून ठेव. हनुमंत म्हणतायत मला फक्त आज्ञा द्या, मला हवं तसं मी करतो, उलट पालट करेल. अहो अविद्या नावाचा धर्मच त्याच्यात नव्हता. पण आमच्या सर्व जीवान करता, आमच्या सर्व मनप्रदेशाचा विचार करून तुलसीदासांनी अशी गुंफण गुंफली आणि सांगितलं रामचरण हृदय धरी तात मधुर फल खाई. हे लाडक्या हनुमंता, हे पुत्रा हनुमंता, या बागेत असलेली जी काही चांगली फळं असतील, जी काही मधुर रुचिर फळं असतील, कोणची का असेना, ही सर्वच खा, पण रामचरण हृदय धरी. रामाचे चरण आपल्या हृदयावर ठेव, भगवंताची स्मृती आपल्या बुद्धीत ठेव आणि परमात्म्याच्या स्मरणाने खुशाल वास्तविकता या विश्वामध्ये स्वैर संचार कर तरी चालेल. पण भगवत प्रेम नसताना जर संकोच केला तरी पाप होऊ लागेल. म्हणून देह विसर्जित कर आणि रामप्रेमात निमग्न हो आणि आहे तसा वागू लाग, आहे तसा राहा. फळांचा जो काही स्वीकार आहे तो तुझ्या रुचीने घे. झाडं मोडू नकोस आणि तोडू नकोस अशी आज्ञा दिली. पण रामचरण हृदय धरी ही त्यांची एक अत्यंत महत्वाची अशी एकंदर आज्ञा होती. हनुमंतांच्या हृदयात ते नव्हते असं नव्हे, पण जानकीनी केवळ तुमच्या आमच्या करता या पद्धतीचा तुलसीदासांनी उद्गार त्यांच्या मुखातून प्रगट केलेला आहे. हनुमंत तर रामचरण हृदयाशिवाय, हृदयात रामचरणाशिवाय हनुमंतच तयार होणं कठीण आहे. तुकाराम महाराजांना जर म्हटलं विठ्ठलाचं स्मरण करून आपण वागा, तर ते म्हणतील इकडे जरा वागतो तसा. याचा अर्थ असा आहे आमच्या करता फक्त भगवंताचा हा जो काही एकंदर प्रसाद आहे तो तुलसीदासाने गुंफलाय. ते संतांचं कारुण्य. हनुमंतांच्या हृदयात रामचरण निसंशय होते. अहो तुकाराम महाराज तुकारामच झाले नसते. विठ्ठल त्यांच्या आतून बाहेरून भरला तेव्हा तुकाराम म्हणून प्रगट झाले. तुकाराम नावाचा जो काही पुरुष, तो पुरुष विठ्ठला वाचून जन्मातही नव्हता, अवस्थेतही नव्हता, अस्तित्वंतरात नव्हता. पण प्राकट्य विठ्ठल आणि तो एक आहे याचं काही काळाने झालं, हा प्रश्न वेगळा. वृक्षाला आलेली फळं काही काळाने दिसावी, पण फळात असलेला रस मात्र वृक्षात सातत्याने नांदत होता. हे फळ न पाहणाऱ्या माणसाचं दर्शन आहे. पण वृक्षाला फळ का यावीत, का येतात हे ज्याला कळतं तो माणूस म्हणेल की फळाविरहित सुद्धा फळाचा रस वृक्ष रूपाने साचतोय, आकारतो आहे आणि एक दिवस ते फळ बाहेर येणार. वृक्षाने रस बाहेर सांडावा आणि तो जसा एखाद्या घटामध्ये आपण पाणी भरावं तसं या त्या रसानेच आपल्या भोवती वेष्टन करून फळ व्हावं आणि आपल्याच मध्ये रस साठवावा. तसं भगवंताने तुकारामांचं फळ तयार केलं. त्या फळात स्वतःचाच रस ओतला, आतून बाहेरून तो रस सुद्धा वास्तविक विठ्ठल रसाचाच होता. म्हणून आकारासहित अवघा एक भगवंत तुकाराम महाराजांच्या अवस्थेचा होता. त्याच पद्धतीने हनुमंत हा हनुमंतांचा आकार असेल पण रामरसानीच होता, रामरसाचाच होता. जन्मस्थानात सुद्धा हीच कथा आहे. रामाचाच अर्धा पिंड घेऊन या हनुमंतांचा अवतार झालेला आहे. ते जरी सांगितलं नसतं ना तरी भगवत भक्तांच्या हृदयात राम आणि हनुमंत यांच्यामध्ये द्वैत माजलं नसतं. ते ओळखू शकतात की अरे हा रामरसाचाच आकाराचा पुरुष आहे. हे रामरसाचं जे स्वरूप आहे हे स्वरूपच वास्तविकता हनुमंत या संज्ञेला पात्र होऊ शकतं. परमेश्वराच्याच रसानी मोठी मधुरतम कल्पना आहे. दीप्तीचा आकार दिव्याच्या ज्योतीनेच आपण प्रकाशून जसा निर्माण करावा तसं रामाने आपलं भक्तिपुरस्सर प्राकट्य करून भक्त जगवावा आणि प्रगट व्हावा अशी सामान्य धारणा नवे निसर्गतः व्यवस्थाच अशी आहे. त्याच्याशिवाय त्याला स्थान. पाण्याच्या धारा पाण्यालाच आतून बाहेरून मर्यादित करतात. त्याच पद्धतीने भगवंतानी आपला भक्तिरस आपल्याच फळामध्ये साठवावा आणि त्या फळाला आपण भगवंत साठविणारा भगवंत, साठलेला भगवंत, पण ज्याच्यात साठविला तो भक्त म्हणून तयार केला. पण संपूर्णतया साठलेला रस भगवंताचा, ज्याच्यात साठला तो कुंभही भगवंताचाच. पण आकार भेदामुळं त्याच्या ठिकाणी मात्र भक्त भाव आहे, कारण भगवंताची ती अभिरुची आहे. ते फळ भगवंताचं, ते सुख भगवंताचं, ती अभिरुची भगवंताची. आणि यामुळं भक्तपणा हा न मोडता भगवंतपणाने खेळ करणे ही भगवंताची कला आहे. भक्तीचा होतो अत्यंत मोठा उन्माद, प्रमाद, तो अत्यंत मोठा उल्हास आहे. आणि याच उल्हासामध्ये हनुमंत त्या अशोकवनात प्रवेश करतात. रामाच्या रसाने थपथपलेलं हृदय,
भुजा राम कार्यार्थ अत्यंत मोठ्या शिरशिरलेल्या आहेत. त्याच पद्धतीने हृदय सुखावलेलं आहे, कारण की जानकी मातेचा शोध लागला. माझा राम आता सुखी होईल, माझा राम अत्यंत आनंदी होईल, माझा राम अत्यंत हर्षित होईल, किंवा जानकी आणि रामाचा आता दिव्यतम मिलन लवकरच होऊ लागेल. या मधुरतम भावामध्ये डोलत डालत अशोकवनातून स्वारी निर्वैर भावाने निर्भयपणे फिरती आहे. याच बागेचा एक माळी रखवाल होता. त्याने याच्याकडे पाहिलं, दुर्लक्षिलं. त्याला असं वाटलं की सामान्य वानरं येतात त्याच प्रकारचं हे एक असेल, म्हणून त्यांनी विशेष लक्षण देता आपल्या कामाला निघून गेला बिचारा. दीनता सुद्धा पुष्कळदा थोरांना मोठी चांगली असते. या हनुमंताचं हे स्वरूपच हनुमंताच्या सुखाला कारण झालं, कारण की त्या माळ्याने हे माकड आहे असं समजून दुर्लक्षलं आणि हनुमंतांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी फळ सांडलेलं काय आणि तोडू नये ही आज्ञा फक्त आईची पाळायची, जानकीची सांभाळायची. एतदर्थ हा वृक्ष त्यांनी हलवावा, अविद्या हलवून सोडावी आणि तिची फळं गाळावीत आणि ती रामार्पण करावी. हा सामान्य न्याय आहे, ही संतांची किमया आहे. अविद्या पार उलथून टाकावी असं नव्हे, ती हलवावी. तिची रुचिर फळं असतील ती रामचरणापर्यंत पोचवावी, त्याला समर्पित करावी, खिळखिळी करून टाकावी. आणि मग काय, मग हनुमंताच्या स्पर्शाने रसात परिवर्तन होऊ लागेल. अविद्या नावाचा धर्म उरणार नाही. रस जो आहे तो रस रामरूपाचा तयार करण्याची किमया हनुमंताने तिथे सुरू केली आणि झाड न झाड हलवायला सुरुवात केली. अहो काय सांगावं, जड जीवांपर्यंत हे संत येतात आणि खांदे धरून हलवितात, आलिंगितात. जसं एखाद्या लाडक्या पोराला गाढ झोप लागली म्हणजे आईने हलवावं, प्रथम हाक मारावी, अरे जाग, अरे उठ, जेवण व्हायचंय, तू काहीतरी खा आणि नंतर झोप. पण मुलगा जर गाढ झोपलेला असला तर ती मोठ्या प्रेमाने जवळ येते, त्याला धरून हलवीते. हलवूने उठला नाही, आळोखे पिळोखे देत असेल तर त्याला उचलूनच घेते आणि सरळ त्याला मांडीवरती घेऊन खाऊ घालते. हा जसा न्याय ना, तसं अविद्येत नांदणारं जे रामविहीन फळ समजल्या जातं ते फळ हनुमंतांनी उचलावं आणि त्याला त्या वृक्षाला खदखदून हलवावं. हलवून त्याच्यामध्ये एक सुख भावना निर्माण करावी, कारण तो हनुमंत स्पर्श होता. हनुमंतांचा स्पर्श हा कुठल्याही प्रकारे कोणत्याही क्षणी रामसुख वर्जित नव्हता, रामसुखाचाच होता. आईचा स्पर्श केव्हाही आपल्या पुत्राला झाला तरी मातृ हृदयानेच व्हावा. तसं रामभक्ताचा स्पर्श या विश्वाला जेव्हा होतो तेव्हा रामसुखाने बहरूनच होऊ लागतो. म्हणून या अविद्येत नांदणाऱ्या अशोकवनात, रावणाच्या साम्राज्यात, अहंकाराच्या मर्यादेत असलेल्या या अशोकवनामध्ये हनुमंत ही जादू करून जातात आणि फळ सर्व खाऊन टाकतात. तेव्हा तो दानव येतो, रखवाल येतो आणि चिडून जाऊन पाहतोय की अरे तू सामान्य माकड नाही, नेहमी येतात तशासारखा नाही. हा म्हणतोय तू पण कुठे वास्तविक नेहमीचा रखवाल उरलायस. याचं कारण असं की माझ्या समोर ज्या अर्थी आला तेव्हा हे निसंशय समज की तुझी रखवाली आटोपत आली. नेहमीचा आता रखवालदार तू राहणार नाहीस. तू सुद्धा नेहमीचा नाही आणि मी सुद्धा तुझ्या परिचयाचा नाही. आणि दोघांचे तुंबल युद्ध सुरू होतं. आता या जांबुवंत माळ्याला या हनुमंताने धरलाय. अहो मोठी गंमत, हा बिचारा रखवालदार होता खरा, परंतु बातमी पोचावी अशी त्याची इच्छा त्यांनी रावणाकडे जाऊन सांगितली, पण खरी इच्छा अशी होती की प्राण घेऊन कुठेतरी दडाव. हनुमंतांचा प्रहार जेव्हा अभक्तांवर होतो ना त्यावेळेला एवढ्या तीव्रतेने होतो, कारण अभक्त हृदय विदीर्ण होत, ते भक्तच झालं पाहिजे. पण हे अभक्त हृदय पुनश्च आपल्या अहंकाराच्या दालनात प्रविष्ट होतं आणि भक्ती सुखाचा मोहर आपल्या जीवनात येऊ देत नाही. म्हणून अहंकाराकडे वार्ता पोचवायला तो जातोय की आपलं हे जग विध्वंसिल्या जात आहे, आपली ही बाग विध्वंसिल्या जात आहे. आणि मग कुठे रावण आपले दूत पाठवितात, मग पुढे युद्ध होतं. पण आजच्या या कथेमध्ये किंबहुना या 7 दिवसाच्या एकंदर कथा प्रसंगामध्ये मला एकच एक सांगायचं होतं की रामाच्या हृदयात नांदणारा किंवा ज्यांच्या हृदयात रामाची वस्ती आलेली आहे अशा हनुमंताने एकच एक कार्य या जगामध्ये केलं. आमच्याही रामभक्तीचं स्वरूप या अवस्थेचं आहे. आमचं जर राम सन्मुख मन असेल तर ते काय करणार आहे, या लंकेत अहंकाराच्या अशोकवनामध्ये आक्रोश करणाऱ्या सात्विक प्रज्ञेला रामाशी मिळविणे. ही सात्विक प्रज्ञा लौकिकाचाराने बद्ध आहे. ही सात्विक प्रज्ञा दुर्बल झालेली आहे. ही सात्विक प्रज्ञा सत्वगुणाने असेल पुष्कळ सज्जनांची आहे, पण ती सक्रिय होत नाही, ती रामरूपाशी निमग्न होत नाही आणि रामाला स्वसुखार्थ वापरावं या अवस्थेची आहे. रामाने मला घेऊन जावं या जाणीवेची आहे.
पण आक्रोश असल्यामुळं, विरह असल्यामुळं रामाने आपला दूत जसा पाठविला तसा सात्विक प्रज्ञेने राम भेटावा म्हणून केवळ आक्रोश केला, केवळ विरह केला तरी काम भागू शकतं, हे या कथेचं मर्म आहे. म्हणून जे जे सज्जन असतील, जे जे सात्विक उपासक असतील, त्यांनी हे निर्णयाने जाणावं की एक दिवस राम येईल, अवश्यमेव येईल, पण तो यावा अशी तीव्रतम जिज्ञासा मात्र आमच्या हृदयात तळपली पाहिजे, भडकली पाहिजे. त्या एकंदर तगमगीमध्ये राम आपल्या दूताला पाठवेल, तो हनुमंत आपल्या सन्निधी देईल आणि आमच्या सात्विक प्रज्ञेला जी काही वास्तविकता दानवांनी बांधलेली बंधन आहे ती परिवर्तित करून टाकेल आणि त्रिजटेतेही रामभक्तीचा निर्माण करेल. त्रिजटेचं हृदय रामप्रिय करून सोडेल आणि साऱ्या दानवतेचा, साऱ्या विश्वात असलेल्या अज्ञानाचा प्रकाश करून टाकेल आणि रामसुख आमच्या पुढ्यात तो देऊ शकेल. राम हवा असला तर आमच्या सात्विक प्रज्ञेला आवाहन करणं अत्यावश्यक आहे की हे सात्विक प्रज्ञे, सत्वगुणाने मंडित होऊन लोकांमध्ये तू प्रतिष्ठित होशील खरी, पण जरा पाऊल पुढे उचल आणि रात्रंदिन आक्रोश या रामा प्रित्यर्थ चालू ठेव. अहो, या सात्विक प्रज्ञेची दालन तोडणाऱ्या त्या मीरेचा आठवा मोठी रमणीय अशी कहाणी तिच्या जीवनाची आहे. तुमच्या आमच्या जीवनापेक्षा तिच्या जीवनामध्ये महान प्रतिष्ठा होती. तत्काळात असलेल्या त्या एकंदर असलेल्या भारी भक्ताचं ते चरित्र पाहावं तेव्हा खाली मान घालतो आपण, कारण गंमत अशी आहे, आमच्या प्रतिष्ठा काही मर्यादित आहे. पण राजघराण्यातल्या राजांनी प्रतिष्ठित असलेल्या, मंडित असलेल्या, लौकिक ज्यांचा सर्वत्र गाजलेला आहे, किंबहुना द्रव्य आणि एकंदर संपूर्ण ऐहिक सुख ज्यांच्या पायावर लोळण घेतायत, अशा त्या मीरेचं जीवन, अशा त्या मीरेची व्यथा जेव्हा श्रीकृष्ण प्रीतिस्तव साकारले ना, त्यावेळेला संपूर्ण लौकिक तिने बाजूला सारला. याच तुलसीदासांनी मीरेला असं स्पष्टपणे कळविलं होतं की हे मीराबाई, कुठल्याही लौकिकाला रामाकरता भीक घालू नको. राम हवा असेल तर हे जग दूर झालं तरी चालेल, पण निधड्या छातीने, खंबीर मनाने आणि मजबूत पावलाने रामाकडे जाऊ लाग. लौकिकी व्यवहार हा तिथपर्यंत सांभाळा, अहो ते राम सांभाळेल. रामाच्या स्वरूपाचा बोध आमच्यात व्हावा, येतदर्थ आम्ही आपलं पाऊल उचलावं, येतदर्थ आम्ही आपली वाट चालावी. अहो, हा परमार्थ आहे आणि हा व्यवहार आहे, अशा एकंदर विचित्र कल्पनेने परमार्थाची पावलं आपण उचलू नका, त्यात खचित यश येणार नाही. सारं जीवन रामाच्या प्रेमाने पारमार्थिक करून सोडणं अत्यावश्यक ठरतं. साऱ्या जीवनात वास्तविकता राम नांदावा. ही मीराबाई एकटी वाळवंटातून गरजत श्रीकृष्ण नामाचा जयघोष करीत वास्तविकता उन्हा तानात परक्या मुलखात प्रवेश करते. ते तिचं साहस आहे. एका सुंदर स्त्रीचं एवढं मोठं अमोघ साहस, कारण कृष्ण आश्रयी ती होती, भगवंताचा आधार तिला होता, भगवंताचा हात होता. म्हणून भक्त चित्त न घाबरता भगवंत प्रेमामध्ये तल्लीन होऊ लागतं. कारण विश्वाने जरी दुरावलं तरी माझा हरी मला पुढ्यात घेईल, माझा हरी मला आपल्या जवळ घेईल आणि एकंदर आपल्याच हृदयात जर मला त्यांनी साठविलं तर या विश्वाच्या एकंदर चालणाऱ्या राहटीमध्ये मृत्यूच्या खाईत जाण्यापेक्षा भगवंत हृदयाचं स्थान जर प्राप्त होत असेल तर आपलं जीवन कृतार्थ होऊ लागेल. जीवनाची महान सार्थकता, महान दिव्यता तर ती आहे की जेव्हा आमचं संपूर्णत्व परमात्म्याचं हृदय तयार करू लागेल, आमचं संपूर्णत्व परमात्म्याच्या प्रेमाखातर आम्ही समर्पू लागू आणि एकंदर भगवंताचाच उत्सव, भगवंताचाच विलास, भगवंताचाच विहार संपूर्ण विश्वरूपात आम्ही नटवू लागू. जे जे दिसे भूत ते ते जाणी भगवंत, या कल्पनेला साकार करू, प्रत्यक्ष करू, प्रगट करू, अशी जेव्हा दशा आमच्या बुद्धीत आणि सात्विक प्रज्ञेत तयार होईल ना, हाच आक्रोश जर होईल तर हे निसंशय समजावं की आमच्या जीवनाचं राम मिलन हे समीप आलेलं आहे. भगवंत दयेनी का होईना आपल्या प्रज्ञेत रामाचा आक्रोश असावा. रामाच्या एकंदर विरहात आपली आठवण जरूर आहे. तो राम आपल्या भक्तांना पाहतच फिरतोय. आपले भक्त आपल्या हृदयात साठवावे ही रामांचीच अर्थ आहे. भगवंतच वास्तविकता हा आपल्या भक्ताच्या शोधार्थ सर्वत्र आहे. पण गंमत अशी आहे की त्या एकंदर करुणा आणि धानाचं जे कारुण्य ते आम्ही आपल्या प्रज्ञेत साठविलं पाहिजे. आमच्या स्वार्थाकरता भगवंताची अपेक्षा, भगवंताची उपासना न करता माझ्या भगवंताचाच विलास व्हावा, येतदर्थ आपल्या दोन्ही बाहूमध्ये खूप सामर्थ्य भगवंताने द्यावं, आपल्या पायामध्ये खूप अत्यंत मोठं शक्ती प्रदान करावं, त्याचबरोबर आपलं बौद्धिक बलही खूप वाढवावं. पण एकाच करता श्रीराम भगवान विठ्ठलाचा सर्वत्र एकंदर जो संचार आहे तो प्राकट्याने प्रगटपणे नांदण्याकरता परमेश्वराने आपल्या सर्वांच्या कल्याणाचा यथायोग्य मार्ग आपल्याला दाखवावा. आपल्या जीवनाचं सार्थक्य ज्यात असेल तीच वाट भगवंत आपल्याला देतील आणि अंतिम त्यांनी आपल्या स्वसुखाचा एकंदर प्रबोध आपल्या सर्वांना करून द्यावा. परमेश्वराच्याच हवाली आपल्या सर्वांच्या बुद्धीने व्हावं ही प्रार्थना एकंदर भगवंत चरणी समर्पित करून भजनानंतर त्यांच्याच हा कार्यक्रम मी समाप्त करतो.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मृग श्याम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पति पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। हरि ओम। पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। सद्गुरुनाथ महाराज। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। कार्यक्रम संपला, तथापि पुनश्च आपणा सर्वांना जास्तीत जास्त माझ्या भगिनी वर्गाला मी असं सुचवू इच्छितो की त्यांनी इथून जाताना अति शांतपणे जावं, रामचिंतनात जावं। आयुष्य सगळंच आपल्या मनाच्या चिंतनात आहे, घरातल्या चिंतनात आहे। इथे आल्यानंतर तरी आपला वेळ रामप्रभूच्या चिंतनात घालविण्याचं आपण करावं, एवढी त्यांना मी आग्रहाने विनंती करतो। आणि एकंदर सप्ताहात असलेल्या साधकांकरता आज गीता जयंती असल्यामुळं विशेष कार्यक्रम गीता पारायणाचा आहे। ज्यांना गीता पारायण हे प्रिय असेल, अप्रिय असणं संभवणार नाही, पण प्रियतेचा जो विषय मी लक्षात घेतो तो वाचता येत असेल, त्यांनी आपापल्या गीता या ठिकाणी इथून जाहीर केल्या जाईल त्यावेळी घेऊन इथे उपस्थित व्हावं। वेळ अनिर्णियते आहे, यानंतर घ्यायचं की 3 ते 4 घ्यायचं हे ठरल्यासारखं असलं तरी पुन्हा ठरवावं की काय असं मला वाटल्यामुळं मी आपल्याला वेळेच्या बाबत अनिर्णयित असं सांगतोय। आज एकादशी आहे, मोठा पावन आणि पवित्र दिवस आहे, मंगल दिवस आहे आणि वैष्णवांकरता तर ती एकंदर पर्वणी। त्यामुळं आज आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये खूप भगवंताला फुलून येऊ द्या, बहरून येऊ द्या। अहो फराळ खाऊ नाही असं नाही, पण तो एवढ्याच करता खाऊ की भगवंत खेळावा बागडावा। त्याचा संकोच झाला तर खुशाल मला मागा, मी देईल। समजा की इकडे तयार नसलं तर आणू कुठून तरी, करू काहीतरी, परंतु भगवंत खूप फुलू द्या, खूप खेळू द्या, खूप हासा बागडा। आज आणि उद्या 2च दिवस आपला सहयोग आहे, आपला एकंदर स्वरूप सोहळा आहे। त्यामुळं जेवढा आनंद तुम्हाला उफाळता येईल, जेवढ्या आनंदाने नांदता येईल तेवढ्या आनंदाने राहा, तेवढ्या आनंदाने विहरा आणि संपूर्णतया प्रभूच्याच चिंतनात आजचा सारा दिवस आणि रात्र घालवायची आहे। कुठलाही आलस्य, कुठलाही मोद, कुठलाही विकार, कुठलाही वास्तविकता आपत्ती विपत्तीचे विचार बुद्धीत न ठेवता निर्मळ भावाने जशी गंगा वाहते ना तसाच आमचा प्रेमरस वाहू द्या आणि साऱ्यांनी मिळून एका परमेश्वराला आज अभिषेक घालू। आपण पाण्याने नव्हे, भावभक्तीच्या जळाने घालू। तुमच्या आमच्या हृदयातून येणाऱ्या उफाळणाऱ्या या भावजळाचा परमात्म्याला न्हाऊ घालू, आंघोळ घालू आणि मग रात्री बहरलेला परमात्मा मोठा साजून थाटून मिरवू। संध्याकाळच्या रात्री निघणाऱ्या दिंडीमध्ये त्या ज्ञानदेवाचं ते गोजिर स्वरूप आपण आपल्या भावभक्तीने फुलवून आणू। परमात्मा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अतिशय मांगल्य निर्माण करो। पावनता देव
आणि एकंदर साऱ्यांचं जीवन दिव्य हो ही पुनश्च प्रार्थना करतो. कार्यक्रम संपलेला आहे, पण जेव्हा जाहीर होईल गीता पारायणाचं त्यावेळेला वाचकांनी आपापल्या गीता घेऊन इथे यावं. वाचता येत असूनही मात्र टाळाटाळी करू नका. समजा काही कामात गुंतला असला तर गीतेत सांगितलेलंच ते काम असल्यामुळं ते काम करा, पण रिकाम मात्र असू नका. न वाचता आलं तर इथेच बसा, ऐका. समजा की वाचता येत आहे आणि ऐकता येत आहे, पण दोघांची इच्छा नाही, हरकत नाही, कुठेही बसून रामभजनात निमग्न राहा. कसंही करून का होईना, पण आजचा सारा दिवस दाही इंद्रियांना आपण हरिप्रेमाच्या लहरीनीच वास्तविकता हा एकंदर राखू. आणि हीच भावना पुनश्च प्रगट करतो. कार्यक्रम संपला. जाताना गंभीरपणे शांततेने माझ्या मातांनी ही गोष्ट विशेष लक्षात ठेवावी, कारण संख्या त्यांचीच आहे. ही मोठी गंमत आहे. आम्ही लेकरं थोडीशीच आणि माता पुष्कळ आहेत. त्यामुळं आता तुम्हाला सांभाळण्याचा जो विचार आहे तो मोठा अवघड आहे. अहो, एक मुलगा आणि या 10 आयांना जर सांभाळायला आलं तर पैसा पुरायचा नाही. आता आमचं सामर्थ्य तुम्हीच आमची लाज राखा. त्यामुळं तुम्हीच आपल्या स्वस्थ भावानी शांतपणाने इथून जाऊ लागा. आणि म्हणायचं झालं तर पुंडली गवरदा हरी विठ्ठल जोरात ओरडा, हरकत नाही. तो जयघोष खूप जेवढा करता येईल तेवढा करा. मंडप तुमच्या आवाजाने जर उडून गेला तर आणिकच चांगलं, हरकत होणार नाही. परंतु गोंगाट किंबहुना मनाच्या अस्वस्थ भावना विशद करू नका, प्रगट करू नका. आपण जो गोंधळ करतो ना, हा का करतो? अस्वस्थ मनामुळे होतो. आपलं मन अस्वस्थ आहे हे त्याचं दर्शन आहे. आम्ही चटदिशी दुसऱ्याशी बोलायला लागतो, याला कारण असं स्वसुख आम्हाला मिळालेलं नसतं. म्हणून स्वसुखाच्या स्थितीतच जरा काळ तरी आपण नांदूया. सारे जण इथून जाण्याकरता आता उभे राहो. सर्वांनी उभं राहा, शांततेने उभे राहा. वळा, जाण्यासाठी मागे वळा. सावकाश समोरील मंडळीने चालायला सुरुवात करावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम